पक्षाच्या विलीनीकरणाबाबत आमदार रोहित पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका. साहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहित पाटील म्हणाले, या संदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे वक्तव्य शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी केलेले आहे. आज सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस त्यांना विलीनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी हे दिलेलं उत्तर आहे. मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रतोद आहे आणि अत्यंत विश्वासानं आदरणीय पवारसाहेबांनी मला माझ्या पक्षाचं मुख्य प्रतोद केलेलं आहे. सध्या तशा काही चर्चा चालू आहेत, या संदर्भाची माहिती मला नाही. आणि ज्या विश्वासाने मला मुख्य प्रतोद केलेला आहे, एखाद्या वेळेला पवारसाहेबांनी येऊन एखादा शब्द टाकला आणि इथं सही करायचे सांगितलं तर तो सही करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं साहेब जो सांगतील तो निर्णय मला मान्य असेल. अशा प्रकारचं काही चर्चा सुरू आहे का? नाही, त्या चर्चेच्या बाबतीत मला काही कल्पना नाही. कारण रोहित पवारांनी काल मुलाखतीत सांगितलं की जरी पवार साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला भाजपवर जायचं आहे तर मी त्यांना त्याची माफी मागेन. तुमची प्रतोद म्हणून काय भूमिका असेल? नाही, आता रोहित दादांना पवारसाहेबांचा थोडासा माझ्यापेक्षा जास्त सहवास आहे. त्यामुळे चर्चांती काही त्या दोघांनी एकमेकांना बोलून जर त्यांनी विरोध दर्शवला असेल तर तो विरोध दर्शवला असेल तरच ते प्रेससमोर बोलले असतील. माझी अद्याप चर्चा झाली नसल्यामुळे मी माझ्या बाबतीतची भूमिका मी सांगू शकले नाही. तुमची भूमिका काय असेल अशा वेळेला? नाही, पवार काय म्हटले की जर तशी भूमिका घेतली तर मी माफी मागेन त्यांची, असं त्यांनी सांगितलं. तुमची भूमिका काय असेल? त्यांनी पवारसाहेबांना किंवा माझ्या पक्षामध्ये सुदैवाने आम्ही जेवढं बघतोय साहेबांशी चर्चा केल्याशिवाय, म्हणजे आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी पक्ष सोडला त्यांनीसुद्धा असं सांगितलं की आम्ही पवारसाहेबांच्या कानावर घालून पक्ष सोडला. त्यामुळं त्यांनीच तसं स्टेटमेंट साहेबांच्या कानावर घालून केलं असावं. माझी आणि साहेबांशी चर्चा झाल्याशिवाय मी तुम्हाला काही उत्तर देऊ शकणार नाही. नाही, माझी आणि साहेबांची चर्चा, आता साहेब गेली 60 वर्ष विधानसभा, लोकसभा आणि एकूण संसदीय राजकारण साहेब करतात. त्यामुळे ते काय चर्चा कधी करतील याचा अंदाज मला आत्ता तुम्हाला देता येणार नाही, किंबहुना मलाही नाही. त्यामुळे ती चर्चा आम्ही केल्यानंतर मी तुम्हाला उत्तर देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.